पंतप्रधान आवासीय योजना 2022 अंतर्गत यवतमाळ शहराच्या काही भागातील गरीब आणि गरजू लोकांना 2018 पासून आपल्या हक्काचं घरकुल आणि अतिक्रमित जागेला नियमित करून कायमस्वरूपी पट्टा मिळालेला नाही। हे पट्टे मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। यवतमाळ शहरामध्ये गेल्या 7 वर्षापासून पंतप्रधान आवास योजना सुरुवात झालेली आहे, परंतु यवतमाळ शहरातील 12 असे अतिक्रमित भाग आहेत ज्यांना आतापर्यंत 7 वर्षात एक पण घरकुल मिळालं नाही। गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही नेताजीनगर, अंबानगर, तारपुरा एरिया, पॉवर हाऊस एरिया, तलावफैल या एरियातले सगळे लोक आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे, परंतु शासनामार्फत कोणत्याही पत्राची दखल घेतली नाही आली। त्यामुळे आज आम्ही नेताजीनगर, अंबानगर व इतर यवतमाळ शहरातील जे रहिवासी आहेत ते सर्व इथे आलेले आहे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता की येत्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी हे सर्व प्रश्न मार्गी लागायला पाहिजे आणि आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला कायमस्वरूपी पट्टे मिळाले पाहिजेत आणि त्या कायमस्वरूपी पट्टे मिळाल्यानंतरच घरकुल मिळू शकते, त्याशिवाय घरकुलचा एक बी लाभ भेटू नाही शकत। त्यामुळे या लोकांचा रोष खूप प्रमाणात वाढलेला आहे। त्या कारणामुळे आम्ही नेताजीनगरचे लोक सर्व महिला मंडळी इथे आलेले आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहे।